मुलीला बघायला आले आणि मुलीने तसला प्रश्न विचारताच सगळे पाहुणे पळाले. तरुणांनो, वेळ काढून पहा. एका छोट्याशा शहरात ज्योती नावाची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. घर साधं होतं पण संस्कार श्रीमंत होते. ज्योती शिक्षित, समजूतदार आणि स्वतःचे घर विचार स्पष्टपणे मांडणारी होती. तिच्या लग्नासाठी अनेक स्थळं आली होती, पण तिने कधी पैशांचा किंवा मोठेपणाचा मोह केला नव्हता. तिच्या मते लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन आयुष्यांचा निर्णय असतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायला हवं, असं ती नेहमी म्हणायची. एके दिवशी शहरातील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या कुटुंबाकडून तिच्यासाठी स्थळ आलं. मुलाचं नाव आदित्य होतं. उच्च शिक्षित, स्वतःचा व्यवसाय, मोठं घर, भरपूर संपत्ती आणि समाजात मानसन्मान. दोन्ही कुटुंबांनी बोलणी केली आणि ठरलं की रविवारी मुलाकडचे लोक मुलीला पाहायला येणार. त्या दिवशी सकाळपासूनच घरात लगबग सुरू झाली. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांनी तयारी केली होती. ठरलेल्या वेळी अनेक गाड्या घरासमोर येऊन थांबल्या. जवळपास 25 जणांचा मोठा ताफा आला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. चहा नाश्ता झाला, गप्पा सुरू झाल्या. मुलाच्या शिक्षणाचं, व्यवसायाचं आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं कौतुक केलं जात होतं. ज्योती शांतपणे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, मनात मात्र असंख्य प्रश्नही होते. काही महिन्यांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या आयुष्यात एक भयंकर प्रसंग घडला होता. लग्नानंतर तिला समजलं की तिच्या नवऱ्याने तिच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल एक मोठं सत्य लपवलं होतं. त्यानंतर त्या मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. विश्वास तुटला, संसार कोलमडला आणि दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले. त्या दिवसापासून ज्योतीने मनाशी ठाम ठरवलं होतं की ती आयुष्यात असा कोणता धोका कधी स्वीकारणार नाही. काही वेळाने घरातील मोठ्यांनी सांगितलं, आता मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. सगळ्यांना वाटलं की आदित्यला त्याच्या व्यवसायाबद्दल, आवडीनिवडीबद्दल किंवा भविष्यातील योजनाबद्दल ती विचारेल. आदित्यही शांतपणे तिच्याकडे पाहत होता. खोलीत उपस्थित प्रत्येकाचं लक्ष आता फक्त ज्योतीकडे होतं. ज्योतीने काही क्षण शांतता राखली. तिने आदित्यकडे पाहिलं आणि मग त्याच्या आईवडिलांकडे. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण निर्णय स्पष्ट होता. तिने अतिशय नम्र आवाजात एकच प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकताच काही क्षणांसाठी संपूर्ण घरात शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही. एकमेकांकडे पाहण्याशिवाय कुणाकडे काही उत्तर नव्हतं. क्षणभरानंतर वातावरण पूर्ण बदललं. काही नातेवाईकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसून आली. कोणी पुटपटू लागलं, तर कोणी हा अपमान असल्याचं समजू लागलं. आदित्यचे वडील संतापले. त्यांनी आवाज चढवत विचारलं, आमच्या मुलावर तुला विश्वास नाही का? काही जण खुर्च्यांवरून उठले. घरातील आनंद एका क्षणात तणावात बदलला. ज्योती मात्र अजिबात घाबरली नाही. तिने शांतपणे सांगितलं की तिला कोणाचाही अपमान करायचा नाही, पण लग्न हा आयुष्यभराचा निर्णय आहे. विश्वास ठेवण्यासाठी सत्य माहीत असणं गरजेचं आहे. आजच्या काळात पैसा, घर किंवा प्रतिष्ठेपेक्षा आरोग्याची माहिती दोघांनाही समान हक्काने मिळायला हवी, एवढंच ती म्हणाली. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तिने विचारलं तरी काय होतं, असा हा प्रश्न होता ज्यामुळे घरातील लोक रागाने उठून निघून गेले. घरात बसलेले प्रत्येकजण उत्तराची वाट पाहत होते. आदित्यही काही क्षण पूर्ण शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर विचार स्पष्ट दिसत होते. शेवटी ज्योतीने स्पष्ट केले, लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण दोघांनीही संपूर्ण मेडिकल चेकअप करूया. दोघांनी एकमेकांना आपले हेल्थ रिपोर्ट दाखवूया. आयुष्यभर एकत्र राहायचं असेल तर ही पारदर्शकता आवश्यक आहे. एवढं वाक्य पूर्ण होताच अनेक नातेवाईक संतापाने उठले आणि घराबाहेर निघू लागले. काहींना हा अपमान असल्याचं काहींना वाटलं, तर काहींनी अशा मुलीशी लग्नच नको अशी प्रतिक्रिया दिली. सगळे बाहेर पडत असताना आदित्य मात्र थांबला. त्याने शांतपणे मागे वळून ज्योतीकडे पाहिलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. नंतर तो म्हणाला, तुझा प्रश्न चुकीचा नाही. उलट आपण आयुष्यभर एकत्र राहणार असू तर एकमेकांपासून काहीही लपवू नये. विश्वास हा सत्यावरच उभा असतो. त्याचं हे उत्तर ऐकताच दोन्ही घरातील काही लोक विचारात पडले. काही दिवसांनी दोघांची वैद्यकीय तपासणी झाली. डॉक्टरांनी सर्व अहवाल तपासले. किरकोळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेशिवाय दोघेही पूर्णपणे निरोगी असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पुन्हा चर्चा केली. यावेळी वातावरण आधीसारखं नव्हतं. अनेकांना ज्योतीचा मुद्दा योग्य असल्याचं पटायला लागलं. काळ पुढे गेला. ज्योती आणि आदित्यचा विवाह आनंदात पार पडला, पण त्यांच्या लग्नापेक्षा जास्त चर्चा झाली ती त्या एका प्रश्नाची. अनेक तरुणींनी या घटनेवर मत व्यक्त केलं. काहींनी सुरुवातीला विरोध केला, तर अनेकांनी आरोग्याविषयी खुली चर्चा होणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. हळूहळू ही कथा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली. ही घटनेला आपल्याला एक महत्त्वाचा विचार देऊन जाते. लग्न ठरवताना घर, पैसा, दागिने, नोकरी किंवा प्रतिष्ठा यावर तासनतास चर्चा होते, पण ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे त्याच्या आरोग्याविषयी प्रामाणिकपणे बोलण्याची तयारी अनेकदा दिसत नाही. विश्वास लपवलेल्या सत्यावर नाही, तर पारदर्शकतेवर टिकतो. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना परस्पर आदर, प्रामाणिकपणा आणि आरोग्याला तितकंच महत्त्व दिलं तर अनेक आयुष्य सुखी होऊ शकतात.